खरोखरच मनापासून आणि सगळ्या तुझ्या आयुष्यात आतापर्यंतची सुंदर व्यक्ती कोण? माझ्या आयुष्यातली सुंदरी किंवा सुंदर व्यक्ती जी आहे ती माझी आई आहे. मग जिंकण्यापेक्षा तुम्ही रेफरन्सेस बनवलेत का? तुम्ही हिस्ट्री बनवली का? महाराजांनी जो इतिहास घडवलाय तो आपण वाचायला जातो आणि मग आपल्याला कळतं की ओ इतकी कष्ट होती म्हणून तो आपल्याला स्वराज्य मिळालं. डान्स का अभिनय, एकावर कॉन्सन्ट्रेट करशील तर लवकर पुढे जाशील. मग म्हटलं माधुरी मॅमला कधी हा कोणी प्रश्न विचारला का डान्स का अभिनय? असं तू छोटंसं बोट जरी फिरवशील तरी असेल की आहा. आजच्या नवीन पिढीला माहीत नाही गणपत पाटील कोण आहेत, ते मला दाखवायचं लोकांना की गणपत पाटील हे कोण होते. नवीन पिढीला कळेल की गणपत पाटील कोण आहे हे आशिष पाटील यांनी दाखवलं. वा नक्कीच, थँक्यू. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ओनली मानिनीमध्ये. आज आपण आलो आहे आशिष दादाला भेटायला, त्याचबरोबर ऋतुजासुद्धा आमच्यासोबत आहे. आणि आशिष दादा आपण याआधीसुद्धा भेटलो आहे, म्हणजे वर्ल्ड ऑफ स्त्री असू देत किंवा ज्यावेळी तू बॉली लावणी आणलेलास ढोलकीच्या तालावर त्यावेळीसुद्धा भेटलो आहे. पण आज खरं तर खरी उत्सुकता ही आहे की सुंदरी हे नावच इतकं मोहक आहे. खरं तर सुंदरी म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटतं काहीतरी भारी असणार आहे. तर काय संकल्पना आहे? मला वाटतं सुंदरी, येस, जसं तुम्ही दोघी माझ्या बाजूला बसलेल्या, सुंदरी इज अ व्हेरी जेनेरिक वर्ड. म्हणजे सुंदरी नावाच्या नथ्या आहेत, सुंदरी नावाची साडी आहेत, सुंदरी नावाचे म्हणजे बँगल्स आहेत, सगळंच आहे. सुंदरी म्हणजे इट्स लाईक एक संस्कृत वर्ड जो मला खूप म्हणजे ना भावून गेला होता. आणि ऑफकोर्स हा कॉन्सेप्ट मी खूप आधी वर्षापासून म्हणजे डिझाईन करतो, कारण की मी इतके रियालिटी शोज केलेत किंवा अवॉर्ड फंक्शन्समध्ये तुम्ही नेहमी बघतात की मी काहीतरी फ्युजन घेऊन येतो. मला फ्युजन हा प्रकार खूप आवडतो. आणि कुठेतरी 2023ला जेव्हा मी परीक्षक म्हणून ढोलकीच्या तालावर बसलो होतो, तेव्हा तुम्ही सगळे आला होता तेव्हा मला एक गाणं करायचं होतं ज्याच्यामध्ये मला हा कॉन्सेप्ट आणायचा होता, जिथे लावणी आणि कथ्थक एकत्र कसं येईल. कारण की तो एकमेव प्लॅटफॉर्म होता जिथे हे आलंच पाहिजे होतं, कारण की तो लावणीचा प्लॅटफॉर्म होता. तेव्हा अवधूत दादांच्या आवाजात आम्ही ते गाणं करून घेतलं होतं. आणि ते गाणं इतकं सुपर्ब हिट गेलं होतं, कारण की पहिल्यांदा मेल परफॉर्मर लावणी करत होता विथ कथक कॉम्बिनेशन. सो तिथून मग ते पूर्ण अजून जास्त बांधायला सुरुवात केली, की फॉर्म झालं की येस, हे गाणं जसं बांधलं तसं आपण एक शो बांधू शकतो असाच्या अशा. आणि ऑफकोर्स ऋतुजा माझी पहिल्यापासून माझी आवडती कलाकार आहे, परफॉर्मन्स वाईज, माणूस म्हणून सुद्धा, आणि सुकन्यासुद्धा. सो मला वाटतं ऋतुजाला मी तेव्हा एकदाच सांगितलेलं खूप वर्षांपूर्वी की मी असा एक कधीतरी शो करेल ना तर तू माझी पहिली चॉईस असणार आहे, पण तेव्हा मला वेळ दे. आणि सध्या बाई बिझी असल्यामुळे पण तरी तिने खूप उत्तम वेळ काढून ह्याचे रिहर्सल्स केले आहेत. आणि येस, आता 6 तारखेला कार्यक्रमाची सुरुवात आहे. सो उत्तमच होईल मला माहिती आहे, कारण की आम्ही प्रत्येक कलाकारांनी, जेवढी कलाकार मंडळी आहेत, माझे परफॉर्मन्स आहेत आणि आमची संपूर्ण टीम आहे, असिस्टंट टीम, सगळ्यांनीच एक खूप उत्तम हा शो करण्याचा आता विडा उचललाय आणि तो आम्ही पूर्ण करणार. तू मगाशी पण म्हटलास आणि मी ऐकलं पण हाऊसफुल झालं तिकीट सगळी. येस, सोल्ड आउट. म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये रेग्युलर शोज मी पण बघायला गेलोय, तर माहिती आहे असं असतो, शो होतो, पण आम्हाला तिथून कळलं की अरे अशी शो सोल्ड आउट झालेला आहे आणि खूप लोक तिकीट बुक करायचा प्रयत्न करतात, पण त्यांना मिळत नाहीये. आणि आम्हाला लोक मेसेज करतात की काही पास वीस मिळतील का, पण आम्हालाच माहित नाही, बिकॉज त्यांनी शो ऑफर केला होता मला की आम्हाला एक तुमचा कार्यक्रम हवा आहे, त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू आम्हाला हा शो मिळाला आहे. सो मला वाटतं ते एका कलाकारासाठी अजून काय पाहिजे, कारण की त्या कलेसाठी ते खूप करतात, ते जेवढं मी बघतो. आणि आजवर आपण तिथे नेहमी कथक किंवा भरतनाट्यम किंवा क्लासिकल परफॉर्म होताना बघितलंय, लावणी आम्ही घेऊन जातो आणि ती त्यांना आवडली आहे. सो मला वाटतं कुठेतरी आपण एक मराठी माणूस म्हणून मला एक अभिमान आहे. खरंच खूप भारी आहे. ज्यावेळी मी सुद्धा ऐकलं होतं की इकडे हा कार्यक्रम होणार आहे, म्हणलं आशिष दादा जिंकलाय. ऋतुजा, तुझ्याकडे येते यानंतर. तुला आम्ही आशिष दादासोबत बऱ्याचदा बघितलंय. तुम्ही द्रौपदीचं जे केलेलं बेस्ट होतं ते मी म्हणजे माझ्या लक्षात आहे, अजून सुद्धा अंगावर काटे आले होते. सुंदरीचा जो बोलला मगाशी की आधी सांगितलेलं, पण ज्यावेळी पुन्हा एकदा कॉल आला याबद्दल त्यावेळी काय वाटतं? खरं मी कॉल आला परत वगैरे असं नाही, माझ्यासाठी इज माय फॅमिली. मी खूपच घरच्यासारखं, अगदी सुट्टी असली काही असली तरी मी हक्काने त्याच्या घरी जाते, जेवते वगैरे, आराम करते, परत येते. सो मला वाटतं आम्ही काहीतरी 2018 का 19मध्ये मी आशिष दादाबरोबर हाय फीवर केलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलेलं की मी असा म्युझिकल घेऊन येणार आहे आणि मला त्यात लावणीसाठी तूच हवी आहे. तर मी म्हटलं तू अर्ध्या रात्री कधीही फोन कर, मी काहीही करत असले तरी मी येणार. मग आत्ता परत जेव्हा झालं की असा कार्यक्रम फायनली येतोय, आपण आणतोय, हे करतोय, तर त्यांनी आता मला मध्यंतरी फोन केला आणि
आणि तो थोडा असा अष्टविनायकला गेलेला तो. त्याने फोन केला, ऐक ना ऋतुजा, तू रिहर्सलला वेळ देशील ना? काय होईल ना तुझ्याकडनं? कारण मलाही असं थोडं प्रेशर येतंय की मी तुला किती काय करू. मी म्हटलं तू अर्ध्या रात्री मला कधीही सांग, म्हटलं आपण रात्री प्रॅक्टिस करू, पण मला हा कार्यक्रम करायचा आहे. कारण मला ना ह्याच्याबरोबर डान्स करून आहे ना खूप छान वाटतं, सुख असं वाटतं बास इथेच थांबूयात आपण, इथे छान एन्जॉय करूयात. आणि लकीली हा प्लॅटफॉर्म मिळाला, हा चान्स मिळाला. कारण आम्ही रियालिटी शो करायचो त्यानंतर आम्हाला खूप लोकांनी रिक्वेस्ट केली की टी व्हीवर तर खूपदा बघितलंय, पण असा एखादा कार्यक्रम घेऊन ये जिथे तुम्हाला प्रत्यक्षात बघायची संधी मिळेल. आणि मला वाटतं त्यांच्यासाठी ही पर्वणी असणार आहे, कारण की ही खूप मोठ्या ग्रँड लेवलवर त्यांना बघायला मिळत आहे. नॉट ओन्ली अस, सुकन्या काळन आहे आणि या सगळ्या मुली आशिषदादाची फॅमिली आहे. म्हणजे तुला हे आशिषदादाची कॉपी दिसणार आहेत सगळ्या, असं आम्ही सगळ्या एकजूट होऊन. कारण तो सगळ्यांना तेच सांगतो की तुम्ही डान्सर्स नाही, तुम्ही सगळे आर्टिस्ट आहात. त्यामुळे फक्त तिकडे ऋतुजा, सुकन्या, आशिष नाही तर तुम्हाला सगळे इतके म्हणजे सगळे आर्टिस्ट बघायला मिळणार आहेत. सो यू विल एन्जॉय इट आणि तुम्हाला मज्जा येणार आहे सगळ्यांना. खरंच ऋतुजा, म्हणजे आता जसं हा म्हटला तुझी 9 ते 9 शिफ्ट असते, म्हणजे डान्सर तर आहेच, ह्याच्यासोबत डान्स करताना जे तुझे हाव म्हणजे अभिनेत्री कुठेतरी दडलेली होते. प्रवासाबद्दल काय सांग? तुला माहिती, ऑल क्रेडिट गोज टू खरं तर रियालिटी शो. कारण की इंडियाज बेस्ट डान्सर हा प्लॅटफॉर्म होता जिथे मला खूप रेमो सरांनी आम्हाला फिल्म ऑफर केली. मी दयाबेनचा परफॉर्मन्स केला तेव्हा मला तारक मेहता तिथेच ऑफर झाली. हो, मी थोडी लहान दिसले पण, कारण आता दयाबेन मोठी झालेली आणि सगळ्याच गोष्टी. त्यानंतर मला बरीच कामाशी ऑफर व्हायला लागली की तू ॲक्टिंग करशील का, हे करशील का. मग मी ऑडिशनचा प्रवास सुरू केला आणि लकीली पुन्हा कर्तव्य आहेचा मी ऑडिशन दिलं, ते क्रॅक झालं सगळंच. आता 1 वर्ष झालं, सिरियल ही खूप छान चालू आहे. आणि आशिषदादाही मला काय म्हणायचा की हे तर करते पण माझी इच्छा आहे की तू अभिनेत्री हो असं करून. सो छान प्रवास चालू आहे. खूप हेक्टिक स्केड्यूल असतं, कारण इट्स लाईक अ जॉब. तुम्ही सिरियलला काय 1, 2, 3 सुट्ट्या मिळतात महिन्यातल्या फार तर. मी सकाळी जाते, 7:30, 8चा कॉल टाईम असतो, ते रात्री 11 होतात. मग 11 नंतर इथे पहाटे 4पर्यंत प्रॅक्टिस करते. अगेन असंच स्केड्यूल चालू आहे. बट आय एम हॅपी, कारण दोन्ही गोष्टी आवडीच्या आहेत. दोन्ही गोष्टी, कारण कला ही तुम्हाला देवाने दिलेली असते, ती सादर करायला मिळते, हेच खूप मोठं आहे. आणि तुझं स्वप्न होतं ते तू जगतेस, त्यामुळे तुला हे शेड्यूलचा मला विचारतात आता डिरेक्टर सरांनी विचारलं की डान्स का अभिनय, एकावर कॉन्सन्ट्रेट करशील तर लवकर पुढे जाशील. मग म्हटलं माधुरी मॅमला कधी हा कोणी प्रश्न विचारला का डान्स का अभिनय? त्या दोन्ही करतात ना, तसं मी दोन्ही करणार असं. दादा तुझ्याकडे येते, प्रत्येकाची ना डान्सची एक वेगळी स्टाईल असते. तुझ्या स्टाईल बद्दल तर मी काय सांगू, पण प्रत्येक स्टाईल असली तरी नवीन स्टाईल घेऊन येताना तो आत्मविश्वास कुठून येतो? की जसं आता तू म्हटलास उत्सुकता तर आहेच, पण थोडंसं हे पण आहे की बाबा आता एवढे सगळे लोक येणार, आपण लाईव्ह करणार, तसं नवीन स्टाईल बद्दल काय सांग? स्टाईल म्हणशील तर मला वाटतं की बघ, जसं काळाची ही गरज आहे की आपण अपडेट राहायला पाहिजे. आपला मोबाईलसुद्धा आपल्याला एका महिन्यात अपडेट मागतो की तुमचा फोन अपडेट करा, नाहीतर ॲप्स अपडेट करा. तो मला वाटतं कुठलीही कलाचं बेस न सोडता त्याचं अपडेटेड व्हर्जन आणणं सध्याच्या काळाची गरज आहे. कारण की सध्या हा जमाना रीलचा खूप जास्त आहे, रिअल वर्ल्डपेक्षा रीलचा आहे. आपल्याकडे सध्या 2 प्रकारचे डान्सर्स आहेत, रील डान्सर्स आणि रिअल डान्सर्स. सो मला वाटतं कुठेतरी असे शो हे त्यांना समजवण्यासाठी पण आहेत की तुम्ही 5 सलग मिनटं किंवा 90 मिनटं सलग नाचू शकता का? 1 मिनिटापेक्षा त्या 1 मिनिटाच्या रीलमध्ये, किंवा तुम्ही लाईव्ह कसं नाचू शकता. जर तुम्ही ते करू शकतात मग तुम्ही कलाकार म्हणून सक्षम आहात ते करण्यासाठी. आणि कुठेतरी आम्हाला जेव्हा आम्ही परफॉर्म करतो आम्हाला हेच वाटतं की कलाकार म्हणून आम्ही किती सक्षम आहोत लोकांसाठी. आणि प्रेक्षक जेव्हा त्यांचा वेळ, त्यांचा पैसा खर्च करून आमच्यासाठी येणार, तर मग मी काय नाचलो पाहिजे. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की यार ह्याच्यापेक्षा जास्त पैसे जरी दिले असते तरी कुठे बघायला नसते मिळालं. आणि तीच पावती एका कलाकाराची असते मला वाटतं. आणि कुठेतरी ते माझ्या हृदयात इतकं जुडलेलं आहे की मला प्रत्येक वेळीच माझ्या प्रेक्षकांना हे नाही ऐकायला मला आवडेल की अरे आशिष बस झालं आता, हे काहीतरी वेगळं नाही. मग मला दरवेळेस काहीतरी वेगळं करायचं आहे, म्हणून मी शिबिर करत असतो, मी क्लासेस करत असतो, किंवा मी अवॉर्ड फंक्शन्स करत असतो. आणि वेगळं मला काय करता येईल नेहमी हे मी बघत असतो. कारण की असं म्हणतात ना की जेवढं नाविन्य पण तुम्ही आपल्या कलेत आणाल तेवढंच नाविन्य पण तुम्हाला ऑडियन्समध्ये पण मिळेल आणि ते तुम्हाला तितकंच अप्रिशिएट करतील, मला असं वाटतं. बरोबर, आणि तेवढी जिवंत पण राहील ती कला. तेवढी ती कला जिवंत राहील, कारण की तुम्ही त्याचा बेस नाही सोडलाय आणि फक्त तुम्ही त्याला अपडेट केलंय, मी म्हणेल एवढंच. आता तू म्हटलास की रिअल स्टार आणि रील स्टार आहेत, पण तुम्ही रिअल स्टार करता म्हणून मला वाटतं कदाचित त्याच्यावर अनेक रील होतात. येस. पण या ग्रुपमध्ये आता एकूण किती तुमचे रिअल स्टार, रिअल परफॉर्मर आहेत आणि किती तास तुम्ही सराव करता? माझ्याकडे सगळे रिअल परफॉर्मर, म्हणजे माझ्या सगळ्या मुलीत, म्हणजे माझ्या डान्सर्स मुली, म्हणजे कल्पना, चैताली, दीपिका, दीक्षा, गायत्री, ह्या सगळ्या म्हणजे नाव घेऊन म्हणजे सगळी नावं, म्हणजे पण त्या जेव्हा नाचतात
म्हणजे माझं म्हणजे म्हणतो ना आपण एक विजन असतं, एक कलाकार म्हणून एक कोरिओग्राफर माझं विजन आहे की हा असा दिसला पाहिजे, पण स्टेजवर नाचतं कोण? ते लोक. सो मला कुठेतरी वाटतं की जेव्हा ते नाचतात ना तेव्हा मग कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी येतं की येस गर्ल्स हेच पाहिजे यार, मुली असंच पाहिजे. आणि म्हणून जेवढी पूर्ण टीम आहे ना माझी, ऋतुजा, सुकन्या आणि बाकी सगळे टीम बिहाइंड द कॅमेरा ऑल्सो किंवा बिहाइंड द स्टेज, ते इतकं त्यांची पॉझिटिव्हिटी ओततात आहे ना सगळ्यांमध्ये की ज्याच्यामुळे आम्ही त्या स्टेजवर जेव्हा नाचतो ना तेव्हा आम्ही एका व्हॉल्कॅनोसारखंच नाचतो. म्हणजे व्हॉल्कॅनो कसा इरप्ट होतो तसंच मुली येतात आहे. आणि स्पेसिफिकली ह्या शोबद्दल मी बोलू तर कथक आणि लावणीचं जे कॉम्बिनेशन आम्ही करतोय, जिथे मी म्हणतो की कथक माझी आई आहे तर ती आईसारखीच नाचते, आणि लावणी जर तिची लेक आहे तर ती आईच्या तोडीस तोड नाचते, पण ती तिच्यावर स्पर्धा नाही करत आहे, कारण की शेवटी ती तिची आई आहे असं मला वाटतं. ऋतुजा तुझ्याकडे येते, जसं आता आशिष दादा सांगतोय इतकं भारी समजवतोय, मला वाटते मस्त तासभर गप्पा माराव्यात, पण आपल्याला वेळेची बंधने आहेत. म्हणून मी म्हणते की जी आदा असते प्रत्येक बाईची, ती आदा ना याने अशी टिपली की मला तर मगाशी तुमचं मी रिहर्सल करते प्रत्येक याच्यात दिसली. तुला काय अनुभव आला इतक्या वर्ष याच्यासोबत काम करतेस या आदांच्या बाबतीत? आदांच्या बाबतीत काय, सगळ्याच बाबतीत. मी भरतनाट्यम डान्सर आहे. मी भरतनाट्यममध्ये डबल मास्टर्स केलं आहे. आणि कोणत्याही क्लासिकलमध्ये ना एक बॉडी पोश्चर असतं जिकडे तुम्ही होल्ड करता. भरतनाट्यममध्ये बॅक स्टिफ असते, यू डोंट मूव्ह युअर कंबर किंवा वापर नाही होत. जेव्हा मी हाय फीवरसाठी स्पेशली आशिषदादांनी माझं लावणीसाठी ट्रेनिंग सुरू केलं तर तू म्हणाल तुझी कंबर का नाही हालत? पहिला प्रश्न हा होता, ऐक ना आपण लावणी करतोय तुझी कंबर का नाही हालत आहे? म्हटलं कशी हलवायची म्हणजे काय, कारण भरतनाट्यममध्ये स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं कंबर हल्ली नाही पाहिजे. सो माझी सुरुवात तिथून होती की कसं बसतात ते कंबर हल्ली, कारण याची कंबर म्हणजे मला असं वाटतं मी एका ॲक्ट्रेसलाही, माधुरी मॅम नंतर मला वाटतं तो असेल की इतकी परफेक्ट सुंदर कंबर हलते अशी. मग त्याच्यानंतर बारकावे सगळे की कसं ऑडियन्सला आपल्या परफॉर्मन्समध्ये खेचून आणायचं. आय कॉन्टॅक्ट खूप महत्त्वाचं आहे, कारण मी तुझ्याशी आत्ता बोलताना बघतीये तर तू माझ्यात इन्व्हेस्ट करशील. मी तुझ्याशी बोलते, मी इकडे तिकडे बघत राहिले तर तू का लक्ष देशील. तसंच परफॉर्मन्सचं पण आहे की बसलेला प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटलं पाहिजे की मी त्याच्यासाठी नाचतेय. मग तो भले मागचा असो किंवा तो पुढचा असो, मग त्याला कसं आपल्या ॲक्टमध्ये आणायचं. किंवा मग बारीक बारीक गोष्टी असतात, प्रत्येक वेळेस लाऊड करण्याची गरज नाही. कसं तू छोटंसं बोट जरी फिरवशील तरी असेल की आहा. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडनं शिकली आणि शिकते यार कंटिन्यू. फॉर मी ही इज अ युनिव्हर्सिटी ऑफ डान्स, की तुम्ही या, बघा, बसा आणि शिका, खूप शिका असं. तर ते एक पर्वणी मिळते. मी म्हणेल की मला कायम मी शिकत राहील आयुष्यभर. खूप छान. तुझा अनुभव सांग. आशिष दादा तुझा असा अनुभव आहे का रे की स्वप्नाला अजून बळ मिळालं तुझ्या एखाद्या आयुष्यातील असा अनुभव? स्वप्नांना बळ मिळाल्याचा अनुभव मी तुला सांगेन की येस, प्रत्येक वेळेस मी जेव्हा रियालिटी शो केलेत किंवा अवॉर्ड फंक्शन्स केलेत, माझ्यासाठी ना पेमेंट्स आणि हे सगळं आहे, पण मला जर कुठला तरी एक स्पॉट बॉय किंवा वॉचमॅन असतात ना थिएटर्समध्ये, ते उभे असतात बघ आपले कार्यक्रम बघत असतात की काय कार्यक्रम आहे बघ, कधीतरी ना मी जात असताना ते येऊन मला जेव्हा बोलतात ना, अरे सर आम्ही ना डान्स पाहिला, काय नाचला तू, ती माझी पावती आहे. ती मला ना बूस्ट करते. काय माहीत, मला असं वाटतं की त्या कोपऱ्यातल्या माणसांनी जर माझं काम बघितलंय म्हणजे ते पोचलंय. हा प्रेक्षक तर बघणारच आहे, पण स्पॉट बॉय जर येऊन तुला सांगतोय की, किंवा मी रियालिटीमधून जेव्हा आम्ही दोन रियालिटीमध्ये जेव्हा मी आऊट झालो होतो तेव्हा अख्ख्या सेटवर शुकशुकाट होता, कारण की प्रत्येक जणांना आम्ही खूप आवडायचो. आणि मग तेव्हा असं झालेलं की येस ऋतुजा आपण जिंकलोय, आपण हे जिंकलोय. सो मला वाटतं ही जी गोष्ट आहे ना, ही जी कॉम्प्लिमेंट आहे ना, ही मला नेहमी बूस्ट करते की आशिष नाही थांबायचं नाही ह्या लोकांसाठी, कारण की अशी मंडळी आहे ज्यांना तू आनंद दिलाय आणि हा आनंद वाटण्यासारखा आहे. आणि कलेतून जर ते होत असेल तर लेट्स नॉट स्टॉप. आशिष दादा तू बोललंस हे खरंच खूप मोठं वाक्य आहे, कारण एखाद्याला जिंकणंच फार महत्वाचं वाटतं, पण पार्टिसिपेट होणं, तो आनंद घेणं, याबद्दल काय सांगशील थोडक्यात? मी नेहमी म्हणतो, तिला पण मी सांगितलेलं जेव्हा मी कॉम्पिटिशनमध्ये होतो की जिंकणं महत्त्वाचं, हारणं जिंकणं होत असतं कारण ती स्पर्धा आहे, पण त्या प्रोसेसमध्ये तुम्ही असं काय करतात त्या दिवशी की ते लोकांना आयुष्यभर लक्षात राहील. बघ तुझ्या आयुष्यभर आता तुझा तो परफॉर्मन्स आमचा द्रौपदीचा लक्षात आहे, किती वर्ष झाली त्या गोष्टीला, पण तुला तो का लक्षात आहे, कारण की आम्ही तेव्हा विचार केला होता की आम्हाला त्यावेळेस तो परफॉर्मन्स तसा सादर करायचा आहे जो लोकांनी ह्याचा. आणि आज जेवढेही द्रौपदी आम्ही वी वर द फर्स्ट वन टू डू दॅट. मला वाटतं द्रौपदी वस्त्रहरणचं, ज्याच्यामध्ये ते कसं ती साडी आली पाहिजे लाईव्हमध्ये, कशी आली पाहिजे, आणि त्याच्यानंतर लोकांनी मग रेफरन्स घेऊन मग ते नंतर चालू झाले. मग मला असं वाटतं तुम्ही त्याचं एक असं बनवा काहीतरी तुमच्या कलेचं की लोकांनी त्याचा रेफरन्स घेतला पाहिजे. म्हणून मग जिंकण्यापेक्षा तुम्ही रेफरन्सेस बनवलेत का, तुम्ही हिस्ट्री बनवली का, महाराजांनी जो इतिहास घडवलाय तो आपण वाचायला जातो आणि मग आपल्याला कळतं की ओ इतकी कष्ट होती म्हणून तो आपल्याला स्वराज्य मिळालं. सो मला वाटतं की
विनिंग इज देअर, बट कुठेतरी ते हिस्ट्री क्रिएट केली आहे का? आणि मला वाटतं प्रत्येक कलाकाराने ते लक्षात ठेवा की कॉम्पिटिशनमध्ये हार जीत है, बट तुम्ही जागा बनवता ते का लोकांच्या मनामध्ये, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण कलाकार तेव्हाच असतो जेव्हा त्याला प्रेक्षक असतो. निश्चितच. खूप भारी गप्पा आहेत. सुंदरी नाव आहे शोचं. सुंदरी म्हटलं जसं तू म्हटलास की एखादी सुंदर व्यक्ती, पण खरोखरच मनापासून आणि सगळ्या तुझ्या आयुष्यात आतापर्यंतची सुंदर व्यक्ती कोण आहे? माझ्या आयुष्यातली सुंदरी किंवा सुंदर व्यक्ती जी आहे ती माझी आई आहे. कारण की तिची पण मला वाटतं, कारण की ती एकमेव व्यक्ती अशी आहे आपल्या आयुष्यात जी निस्वार्थ आपल्याला प्रेम करते. तिला आपल्या आधी कळतं की भूक लागली आहे, तिला आपल्या आधी कळतं की टेन्शन आहे लाईफमध्ये, तिला आपल्या आधी कळतं की सक्सेसफुल होणार आहे हे, तू कर. सो माझ्या आयुष्यात मी आज जे काय आहे मी तिला विचारूनच करतो किंवा तिला माहीत असतं आणि मग ती मला म्हणते की होणार रे, नको स्ट्रेस घेऊ, आणि ते होतं. नाही, अर्थात माझी आई, कारण याला माहिती आहे हो. मी फोनवर दिवसभर दोन तास बोलते आई बरोबर. खूप बोलते. Boyfriend बरोबर. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट शेअर करते. मला वाटतं माझ्यापेक्षा ना हे माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे, कारण मला कायम इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं. आणि देव द वन मी रियालिटी शोमध्येही सांगितलं होतं की ते म्हणाले डान्समध्ये करिअर कर, आम्ही तुला फोर्स करतो. मला असं वाटतं असे पेरेंट्स खूप कमी असतात. आणि आज पण मी जी काही आहे, जिथे कुठे आहे, मला वाटतं, आणि त्यांचा आशिषदादावर प्रचंड विश्वास आहे. म्हणजे पुण्यात फॅमिली ती असेल तर मुंबईत आशिषदादा इज माय फॅमिली. सो त्यांना माहिती असतं, ते जरी इथे नसले आत्ता प्रत्यक्षात तरी आशिषदादा तिथे आहे किंवा काय. खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यांच्यामुळे मी आज तागायत इथे आली आहे मला असं वाटतं. आणि प्रत्येक गोष्टीचा मला जेवढा आनंद होत नाही, मला टी व्हीवर बघून त्यांना दुप्पट आनंद होतो. त्यामुळे मी त्यांचं स्वप्न पूर्ण करायला अजून खूप मेहनत करणार आणि सुपरस्टार होणार. खूप साऱ्या शुभेच्छा. मला वाटतं माझ्या मुलाखतीमध्ये तुझं हे वाक्य आहे. आशिष दादा, तुझ्याकडे येतो. लावणीचा इतिहास आहे, थोडक्यात सांगशील का नक्की मुद्दे काय आहेत त्यामध्ये? लावणीचा इतिहास. लावणीचा इतिहास ह्या कार्यक्रम म्हणजे मुद्दा हाच आहे की आपण नेहमी लावणीचे इतके कार्यक्रम बघतोय सध्या मार्केटमध्ये आहे अजून पण, म्हणजे असे बरेच लोक फ्युजन्स पण करतात, सगळे आहे. काही मुद्दे असे आहेत जे लोकांना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नेहमी सांगतो की आपण तो पदर का घेतो लावणीला, हा खूप लोकांना असं वाटतं अच्छा त्या काळात पदर घ्यायचे म्हणून आपण पदर घ्यावा, पण त्याच्या मागे पण एक वेगळी स्टोरी आहे. किंवा लावणीचे घुंगरू 2 पाकळीचे का असतात, म्हणजे जर तू कथ्थक आणि लावणीचे घुंगरू बघशील ना तर कथ्थकचे 4, म्हणजे हा जर घुंगरू आहे तर 4 पाकळीचे कथ्थकचे घुंगरू असतात आणि लावणीचे 2 पाकळीचे असतात. कारण की गावोगावी तेव्हा जेव्हा नाच केला जायचा तेव्हा प्रेक्षकांना आवाज यावा म्हणून बैलांचे घुंगरू घातले जायचे. सो बैलांच्या गळ्यात जो घुंगरू असायचा तो लावणी कला. सो ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या ना, हे लोकांमध्ये पोहोचणं खूप गरजेचं आहे. किंवा एखादी स्त्री त्या साज शृंगारात किती मादक दिसू शकते रादर दॅन डुईंग एनी सेक्शुअल और सिडक्टिव्ह एक्सप्रेशन, ती लावणी आहे. आणि ती लावणी जनमानसासाठी बनवली होती आणि किंवा त्या जनांसाठीच बनवली होती. तर त्यांनी ती कुठेतरी या कालांतरानं ती कशी ती इकडे तिकडे सरकली आहे. पण मला हा कार्यक्रम करण्याचा हेतू हाच आहे की असे काही मुद्दे आहेत जे मला मांडायचे. जसं एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणपत पाटलांबद्दल बोललं जात नाही. ज्या माणसाने आयुष्यासाठी, कलेसाठी जे आयुष्यासाठी जे केलं त्याबद्दल त्यांना एक अवॉर्ड दिला आहे. त्याच्यानंतर लोकांना, आजच्या नवीन पिढीला माहीत नाही गणपत पाटील कोण आहेत, ते मला दाखवायचं लोकांना की गणपत पाटील हे कोण होते. सो त्या शोमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे आणि तुम्ही ह्या शोला नक्कीच आवर्जून या, जिथेही तुम्हाला कळेल की हा प्रयोग लागलेला आहे. आणि येस, मनापासून करण्याचा प्रयत्न केलाय. बाकी परमेश्वराचा आशीर्वाद. निश्चितच नवीन पिढीला कळेल की गणपत पाटील कोण आहे हे आशिष पाटील यांनी दाखवलं. वा नक्कीच, थँक्यू. सुंदरीसाठी प्रेक्षकांना काय सांग? सुंदरी अदाताल शृंगार हिस्ट्री ऑफ लावणी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला ऋतुजा, मी आणि लवकरात लवकर अजूनही तुम्हाला उत्तम कलाकार सुद्धा बघायला मिळतील पुढच्या कार्यक्रमात. तुम्हाला हे कळेलच लवकर, ते सरप्राईज आहे अजून. पण एवढंच सांगेन की इतक्या वर्षापासून जी कलेची साधना आम्ही करतो आहे किंवा मी करतो आहे, त्या कलेच्या साधनेचा एक प्रसाद म्हणून हा तयार केलेला आहे. तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी तुम्ही नक्कीच ह्या पूजेला या आणि आमच्या ह्या पूजेला सार्थकी लावा आणि सगळं विघ्न दूर होऊ दे आणि हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडू दे, हीच प्रार्थना. शुभेच्छा आमच्याकडून पण. खूप थँक्यू सो मच. थँक्यू.